हाय मैत्रिणींनो, रंजनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे नारळाची वडी। त्याच्यासाठी लागणारे वस्तू आहे नारळाचा कीस, साखर आणि दुधाची पावडर आणि वेलची पावडर थोडीशी आणि सजावटीसाठी बदामाचं कातरण। आणि नारळाचं 1 वाटी असलं तर पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी दूध मिल्क। बघा मग मी कशी बनवते नारळाची वडी। 1 चमचा मी आधी ना तूप टाकणार आहे। आपलं चांगलं गावरान तूप टाकलं तरी चालतंय, कोणतंही तूप टाकलं तरी चालतंय। आणि त्याच्यानंतर ना नारळाचा किस थोडा भाजून घ्यायचा 1 वाटी। थोडं जरा असा भाजून घेतला खरपूस थोडासा तर छान रुचकर वडी लागते। इतकं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वरून थोडी साखर टाकायची, ज्याप्रमाणे दिली त्याप्रमाणे। साखर विरघळल्यानंतर आपलं दुधाची पावडर टाकायची। हे सगळं मंद आचेवर करायचं, कारण आत खाली लागू नये म्हणून। खूप छान होतं। आणि थोडी वेलची पावडर टाकायची त्याच्यामध्ये। मी थोडे हे करून टाकले, जास्त पावडर नाही केलेले, ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात। असा गोळा झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एक ताटलीला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यात ते ओतून थापून घ्यायचं। अशी तापून घेतले ताटामध्ये आणि चिरा पाडून घेतल्यात वड्यांतला आणि मस्तपैकी बदामाचे काप लावलेत। बघा अशी होईल आता वडी तुमची। थोडी थंड होऊन द्यायची, त्याच्यानंतर काढून घ्यायच्यात वड्या। वड्या पडल्यात, मी छोटे छोटे केलेले आहेत वड्या। तुम्हाला आवडेल तशा तुम्ही मोठ्याही करू शकता। मस्त छान एकदम भारी लागतात, खमंग खुसखुशीत।